आता जातीय जनगणना ज्या पद्धतीनं सुरू आहे ह्याबद्दल आपलं मत काय? मुळात केंद्र सरकारनं या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक केलेली आहे. स्मार्ट मीटर आता जागोजागी मनमानी जो कारभार चाललाय ह्याकडे आपण कसं बघता? स्मार्ट मीटर हा अदानीला जगवण्याचा एक मोठा प्रकल्प आहे. ह्याचा अर्थ श्रीमंताचे लाड आणि गरिबाचा दौड हा होतोय का प्रकार? 100% होतोय. हे स्मार्ट मीटरची कल्पनाच बोगस आहे. अतिशय नालायकपणा या सरकारने केलेला आहे. अतिशय नालायकपणा. कुणाला तरी जगवायचंय म्हणून हे सगळे धंदे चालू करतात. आपण बोललो की ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे, पण ईव्हीएम मशीन हे राजीव गांधीनंच आणलं होतं. आणलं ना, पण त्याच्या पाठीमागचा उद्देश वेगळा होता. पेपर फुटीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? या सगळ्या पेपर फुटीमध्ये कुणाचा तरी मोठ्या माणसाचा हात आहे, तो बीजेपीचा असावा. संविधानाची पायमल्ली केली जाते 100%. मी तर म्हणतो, माझा आरोप आहे की या लोकांच्याकडं RSS वाल्यांच्याकडं पॅरलल संविधान तयार आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे खत्म करणार आहेत, पायदळी तुडवणार आहेत आणि त्यांचं वेगळं संविधान या देशामध्ये जर आलं तर आश्चर्य वाटायला नको. अशी परिस्थिती आजची आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये अखिल भारतीय काँग्रेस पार्टी आणि ओबीसी उपाध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली ते भानुदास माळे आपल्याशी जोडलेत. भानुदास माळे, नमस्कार. नमस्कार. माळी साहेब, संपूर्ण महाराष्ट्राभर आपल्या नावाची आज चर्चा होत आहे. अनेक ठिकाणी आपला सत्कार समारंभ झाला आणि प्रथमच आपण आमच्या स्टुडिओला भेट दिली. नमस्कार. 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 माळी साहेब, अनेक वर्ष आपण या काँग्रेसमध्ये काम करता, अनेक वर्ष या काँग्रेसला आपण एकनिष्ठेने काम करता, अनेक आंदोलन, अनेक विविध उपक्रम आपले पाहिले आणि काँग्रेसनं आज आपल्यावरती एक सगळ्यात मोठी जोखमदारी दिलेली आहे, मोठा पदभार आपल्यावर स्वीकारलाय. याकडे कसं पाहता? असं आहे की मी महाराष्ट्राचा ज्या वेळेला ओबीसीचा प्रदेशाध्यक्ष झालो त्याच वेळेला मी ठरवलं होतं की या पदाला आपण न्याय द्यायचा आणि या पदावर आपण प्रामाणिकपणानं काम करायचं. पक्षश्रेष्ठीने माझ्यावर जबाबदारी टाकली आणि मी कामाला लागलो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची प्रचंड मोठी घोडदौड हे आम्ही या कालखंडामध्ये केली. मोर्चे असतील, आंदोलन असतील, राज्यपालांची भेट असेल, निवडणूक आयोगाला भेट असेल, विविध प्रकारचे छोटे मोठे मोर्चे असतील, रस्ता रोका असेल, असे अनेक प्रकार गेल्या 4.5 वर्षामध्ये मी महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला. आणि जो विस्कटलेला ओबीसी आहे आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी ओबीसी हे बीजेपीला जॉईंट आहेत. आता त्याच्यातून दूर काढायचे आणि परत काँग्रेसमध्ये आणायचे हे आव्हानात्मक काम माझ्यावरती सन्माननीय नानाभाऊ पटोले यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये दिलं आणि मी ते केलं आणि लोकसभेला त्याचा रिझल्ट आम्हाला मिळाला. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये 14 खासदार हे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे आले. त्याला ओबीसी, SC, ST मायनॉरिटीनी या ठिकाणी मतं दिली आणि आम्हाला प्रचंड मोठं बहुमत मिळालं. हे काम जे माझ्यावर दिलं होतं हे काम मी प्रामाणिकपणाने केलं. याची दखल घेऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुनजी खरगे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अनिलजी जय हिंद, KC वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक जे महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीमध्ये करतायत, या लोकांनी माझी दखल घेतली. मला सांगितलं की तुम्हाला आता दिल्लीमध्ये काम करायचं आहे आणि मला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी गेल्या 25 तारखेला म्हणजे आज मला वाटते 2 तारीख आहे, 6-7 दिवसापूर्वी मला ते पत्र दिलं आणि मला सन्मानित केलं. मी आता 10, 11 आणि 12 2-3 दिवस दिल्लीमध्ये जाणार आहे आणि माझ्या कामकाजाचं सगळं स्वरूप डॉक्टर अनिलजी जय हिंद यांच्याकडून समजून घेणार आणि जे मी कामाला लागणार, जी काही माझ्यावर जबाबदारी टाकतील ते अत्यंत प्रामाणिकपणाने मी काम करून या पदाला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी मी स्वीकारणार आहे. माळी साहेब, माझा एक प्रश्न आहे. जी, आता जातीय जनगणना ज्या पद्धतीनं सुरू आहे ह्याबद्दल आपलं मत काय? मुळात केंद्र सरकारनं या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक केलेली आहे. ज्या वेळेला लोकसभेमध्ये प्रधानमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं त्यावेळेला दुसऱ्या दिवशी मी कराडला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की ही घोषणा बोगस आहे. ह्याच्यामध्ये आर्थिक बजेट नाही आहे. तुम्ही 50,000 कोटीचं बजेट साधारणपणे करावं लागेल, त्यावेळेला देशाची जनगणना होईल. पण आज त्यांनी 19,000 कोटीचं बजेट केले आणि घरगणना चालू केली. आता काय घरगणना चालू करणार आहे? देशाच्या पैशाची विल्हेवाट लावायचं काम या ठिकाणी चालू आहे. कुणाला तरी जगवायचं कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला म्हणून त्यांनी हे धंदा चालू केलेला आहे. आता घरगणना करण्याचं काय करणार त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं नाही. त्याच्यावर बजेट किती टाकलं दिलेलं नाही. ऍक्च्युअली लोकसंख्याची जनगणना करत असताना त्याच्यामध्ये कॉलम टाकायला पाहिजे होता.
ओबीसी, SC, ST, मायनॉरिटी, अजून काही घटक असतील, एक ही कॉलम त्याच्यामध्ये नाहीये, एक ही कॉलम नाही. घरगणना आम्ही करतोय असं म्हणतात ते. आणि म्हणून मग कुणीतरी तक्रार केली की बाबा हे नाही नाही आम्ही ते पुन्हा करणार आहे, हे करणार आहे. हे सगळं बोगस आहे. लोकांना ओबीसीचे धुळफेक ज्याला म्हणतो आपण, डोळ्यामध्ये धुळफेक मराठी भाषेमध्ये, हे या ठिकाणी काम चालू आहे. स्मार्ट मीटर कसं बघता आपण? स्मार्ट मीटर आता जागोजागी मनमानी जो कारभार चाललाय ह्याकडे आपण कसं बघता? स्मार्ट मीटर हा अदानीला जगवण्याचा एक मोठा प्रकल्प आहे. स्मार्ट मीटरचं कॉन्ट्रॅक्ट कितीचं आहे माहिती आहे तुम्हाला? 32,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट ह्या अदानीला दिलेलं आहे. 32,000 कोटी कशाला म्हणतात? हे सगळे पैसे आमच्या बोकांडी बसणार आहेत. हे काय महाराष्ट्राच्या तिजोरीतून जाणार नाहीत, आमच्या बोकांडी बसलेले आहेत ते पैसे. आणि हे स्मार्ट मीटर असं आहे की आज समजा तुमच्या घरामध्ये स्मार्ट मीटर बसवलं, तुम्हाला चार्जिंग करावं लागेल. जसा मोबाईल आपण चार्जिंग करतो तसं आपल्याला हे चार्ज करावं लागतं. आम्ही 200 रुपयाचा चार्ज केला, 200 रुपयाची लाईट तुम्हाला मिळणार. 200 रुपयाचं चार्जिंग संपलं की लाईट खतम, लाईट बंद. रात्री 12ला चार्जिंग संपलं तर रात्री 12ला तुमची लाईट जाणार. हे अति भयानक आहे. हे कोणासाठी केलंय? हे त्या अदानीला जगवायचं आहे म्हणून हे एवढ्या मोठ्या 1000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलंय. आणि याच्या विरोधामध्ये आम्ही निवेदन दिली का तर दिली, आंदोलन केली का तर केली, पण मानायलाच तयार नाहीत ती. ह्याचा अर्थ श्रीमंताचे लाड आणि गरिबाचा जोड हा होतोय का प्रकार? 100% होतोय. हे स्मार्ट मीटरची कल्पनाच बोगस आहे. ती करायलाच नको. करायची असेल तर तुम्ही अवश्य करा, पण ज्या पद्धतीने आता बघा, तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचे बिल वाढ येणार आहे, त्या मीटरचा चार्जेस येणार आहे, त्याचं डिपॉझिट येणार आहे. आता जे तुम्ही आम्हाला लाईट बिल देता ते साधारण 2 महिने नाही भरलं तरी गोरगरिबाच्या घरातली लाईट तोडली जात नाही. 1 महिना थांबलं तर लाईट तोडली जात नाही. परंतु आता इथून पुढच्या कालखंडामध्ये सर्वसामान्य माणसाच्या नरड्यावर पाय देण्याचं काम या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून तिने केले. हे मला स्पष्टपणे सांगायचं आहे. अतिशय नालायकपणा या सरकारने केलेला आहे. अतिशय नालायकपणा. कुणाला तरी जगवायचं आहे म्हणून हे सगळे धंदे चालू करतात. मग लोकांना काय लुटायच्यासाठी तुम्हाला निवडून दिले का? एक तर तुम्ही असत्याला निवडून आलेला आहात, ईव्हीएम घोटाळा करून निवडून आलेला आहे, पैशाचा वापर करून निवडून आला. माझा एक प्रश्न मी मध्येच तुम्हाला अडवतोय. आपण बोललो की ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे, पण ईव्हीएम मशीन हे राजीव गांधीनंच आणलं ना, पण त्याच्या पाठीमागचा उद्देश वेगळा होता. आज हे सगळे कॅमेरे तुमच्या समोर दिसत आहेत, हे कुणाची कला आहे? राहुल गांधींनीच आणलं, राजीव गांधींनीच आणलं ना. म्हणूनच हे कॉम्प्युटर युग आलं. आज कॉम्प्युटर युग या देशामध्ये आल्यामुळे कितीतरी कामं पटापट होतात. ईव्हीएम हा त्यातलाच एक प्रकार आहे. पण त्यावेळेची कल्पना जी होती राहुल गांधींची, ही कल्पना अतिशय स्वच्छ आणि क्लिअर होती की लोकांना लोकशाहीमध्ये अतिशय पारदर्शकपणानं आपलं मत व्यक्त करता यावं, या दृष्टीने त्यांनी हे केलं होतं. ईव्हीएम मशीन आणली होती आणि लगेच लोकांचे निकाल लागायचे. 2-2, 3-3 दिवस बसायला लागत नव्हतं. सकाळी मतमोजणी झाली की दुपारपर्यंत सगळे निकाल लागायचे. पण आज मी तुम्हाला सांगतो की आपण इथं बसून चंद्रावरचं यान कंट्रोल करू शकतो. सूर्यावर तुम्ही यंत्र पाठवले ते कंट्रोल करू शकता, आणि हे ईव्हीएम तुम्ही कंट्रोल करू शकत नाही का? 100% आहे का? 100%. आणि सगळ्या मशीन कुठून येतात? गुजरात मधून. का हो? दुसऱ्या राज्यात काय ते मशीन तयार होऊ शकत नाहीत का? कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. मुंबई महानगरपालिकेचा जो भयानक निकाल लागलेला आहे त्याचं कारण ते ईव्हीएम घोटाळा आहे. महाराष्ट्रामध्ये 6 महिन्यापूर्वी 14 खासदार आमचे निवडून येतात आणि 6 महिन्यानंतर निवडणुका झाल्या की आमचे फक्त 16 आमदार येतात. काय परिस्थिती आहे? हे कशामुळे घडतंय? हे सगळा ईव्हीएमचा घोटाळा आहे. याला कुणी होय म्हणू द्या, नाही म्हणू द्या. काँग्रेस पक्षाने यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केला, काहीच झालेलं नाही. कोर्टामध्ये त्याच्या संदर्भात चौकशा झाल्या नाही. ते म्हणतात हे दिस इज ओके, देर इज नो एनी प्रॉब्लेम, अशा पद्धतीचं उत्तर दिलं जातं. आणि आजही मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत काँग्रेसला भवितव्य येतंय का नाही अशी आमच्या मनामध्ये शंका आहे. मग नॉमिनल आपल्याला काहीतरी करायचं. हा ठीक आहे, कर्नाटक तुम्ही घ्या, पंजाब तुम्ही घ्या, केरळ तुम्ही घ्या, मग बाकीचे राज्य सगळे आम्हाला द्या. आज दक्षिणेमधली जी छोटी राज्य आहेत ते आम्हाला देण्याचा त्यांचा एक उपक्रम चालू आहे. आणि उत्तरेमधली जी मोठी राज्य आहेत, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, बाकीची दिल्ली, हरियाणा, सगळी राज्य असतील, ही सगळी स्वतःकडे ठेवायचं हे यांचं महापाप आहे आणि त्याला कारणीभूत ही ईव्हीएम आहे. म्हणून राहुल गांधीला, राजीव गांधींना आम्ही 100 वेळा धन्यवाद देतो की तुम्ही कॉम्प्युटर युग आणलं म्हणून आज लाखो, आज आयटीचे जॉब किती आहेत महाराष्ट्रामध्ये? साधारण 5 ते 6 कोटी विद्यार्थी आज आयटीवर जगतायत, आपला प्रपंच करतायत. 5 ते 6 हे कुणी आणलं? ते तुम्हाला दिसतच नाही. राजीव गांधींचा हा विषय दिसतच नाही. त्यांनी ईव्हीएम आणलं हे गोष्ट 100% खरं आहे, पण त्याचा दुरुपयोग करायचं काम ह्या नालायकाने केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला त्याचा राग आहे. माळी साहेब,
आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तरुणांच्या हृदयावर आघात करणारा पेपरफुटीचे प्रकार घडत आहे. पेपरफुटीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? पेपर फुटीमध्ये बघा, हा काय आज घडलेला प्रकार नाही, रोजच घडते. प्रत्येक परीक्षेला, IAS ची परीक्षा असू द्या, MPSC ची परीक्षा असू द्या, साध्या 12वीच्या परीक्षा असू द्या, 10वीच्या परीक्षा असू द्या, ह्या सगळ्या पेपर फुटीमध्ये कुणाचा तरी मोठ्या माणसाचा हात आहे, तो BJPचा असावा. कारण एवढं मोठं हे कटकारस्थान रचलं जातं, हे काय असं घरात बसून होत नाही. त्याला कोणीतरी कारणीभूत असणार आहे. BJP मधला एखादा मोठा लीडर की ज्याला, आता मला सांगा, एक पेपर फोडायला 10-10, 15-15 लाख रुपये एका शिक्षकाकडून घेतले जातात आणि त्यांना पैसे देऊन तो पेपर फोडला जातो. काय चाललंय? शिक्षणाचा बाजार करून टाकलेला आहे. प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आज नरड्याला फास लागलेला आहे आणि जे काही काम करत नाहीत ते नीट परीक्षेमध्ये किंवा इतर परीक्षामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणाचे मार्क पडतात. हे काय चाललंय काय मला सांगा? हे अतिशय भयानक परिस्थिती आहे. देशाची, राज्याची परिस्थिती पूर्णपणे बिघडलेली आहे. शिक्षण हा फार मोठा विभाग आहे, शेतकरी हा फार मोठा विभाग आहे आणि हे दोन्ही सेक्शन आज डबघायला आणायचं, त्यांच्या नारड्यावर पाय देण्याचं काम या सरकारनं, केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं केलेलं आहे. त्याचा आम्हाला मनापासून पश्चाताप होतोय आणि भयानक राग येतोय. माळी साहेब, एक प्रश्न आहे. ह्या देशातला तरुण आहे तो देशोधडीला लागलेला आहे. तरुणांच्या हाताला काम कळत नाही. शेतकरी बळीराजा चिंतातूर आहे. वेळेवरती शेतकऱ्यांना जे बी मिळते त्या बी मध्ये सुद्धा आपणाला भेसळ बघायला मिळते. त्याचबरोबर तरुणांचा प्रश्न ऐरोणीवर आहे. या देशाचा शेतकरी बळीराजा, पोशिंदा ज्या शेतकऱ्याला समजलं जातं, त्यांचे प्रश्न ऐरोणीवर आहे. शेतकरी बळीराजांच्या मनामध्ये कुठेतरी काँग्रेस बद्दल आत्मीयता आहे. काँग्रेसला, तरुणांचं पाठबळ काँग्रेसला आहे, तरी देखील मात्र सत्तेवर भाजप येतं. ह्याला कारणीभूत मी तुम्हाला सांगितलं, एक तर पैसा आणि EVM, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या दोन गोष्टीमुळे ते लोकांना, आता मला सांगा, बिहारची निवडणूक झाली, सगळ्या महिलांना 10,000 रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा केले. आज काय परिस्थिती? आज मिळतात का 10,000 रुपये? महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला 1,500 रुपये दिले, आज मिळत आहेत का? आज कितीतरी जवळजवळ 1.5-2 कोटी महिलांची नावं त्या स्कीम मधनं काढून टाकलेली. हे कशाचं देतं काय? ही माणसं ही विकत घेतलीत मतं. EVM मध्ये काही कंट्रोल होत नाही किंवा थोडंसं लोकांच्या कानावर येतंय, मनावर येतंय म्हटलं की त्यांनी मग हे लोक महिलांना विकत घेतलं. आज शेतकऱ्यांची परिस्थिती तीच आहे. शेतकरी, मला सांगा, आज कर्जबाजारी एवढा प्रचंड आहे की त्याचं कर्ज कधी आयुष्यात फिटत नाही. किती महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत, त्यात काढा हजारोंच्या घरामध्ये आहेत, हजारोंच्या. आज मी महाराष्ट्रावर कर्ज आहे. आज 1,98,000 कोटीचं कर्ज महाराष्ट्रामध्ये आहे की जे कधीच फिटणार नाही आणि यांना देशाला खिळखिळ करून टाकायचं. अर्थव्यवस्था देशाची पूर्णपणे खिळखिळीत आहे. आज महाराष्ट्रातल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होतो का? बघा, होत नाही पगार वेळेत. मग हे जे अंगणवाडीच्या महिलांचे वळवले जातात का? 100% पैसे वळवले. आज दलितांचा फंड हा इतर ठिकाणी वळवला जातो. आज पुस्तक कारण सांगतात लाडक्या बहिणीला एवढे पैसे गेले, पण किती गेले सांगा? पहिल्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही केले त्यावेळेचे आकडे काढा आणि आजचे आकडे काढा, त्याच्यामध्ये प्रचंड तफावत तुम्हाला दिसेल. अक्षरशः महाराष्ट्राच्या खजिन्याची लूट करायचं काम चालू आहे. पैसा कमी येतो का? सगळ्या देशामध्ये इन्कम टॅक्स जमा होणारं हे महाराष्ट्र मोठं राज्य आहे. कारण इथं IT सेक्टर फार मोठा आहे, इंडस्ट्रियल सेक्टर फार मोठा आहे, बिझनेस फार मोठे आहेत, इंडस्ट्रीज फार मोठे आहेत. या सगळ्या ह्याच्यातून मिळणारा टॅक्स, खरेदी विक्रीचे स्टॅम्प मधनं पैसे मिळणारे, हे सगळ्यात मोठं इन्कम हा महाराष्ट्राचा आहे. आणि हा सगळा पैसा येतो आणि हा कुठल्या तरी एखाद्या उद्योगपतीच्या घरामध्ये जातो. त्याला पोषण्याचं काम, त्याला सांभाळण्याचं काम आज त्या ठिकाणी केलं जातं आणि आज माणसांना देशोधडीला घालवायचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला चिंता आहे, महाराष्ट्राची चिंता आहे, देशाची चिंता आहे. जे आम्ही केलं 70 वर्षामध्ये, आज नरेंद्र मोदींच्या कालखंडामध्ये किती धरणं झाले हो? सांगा मला, किती धरणं झाले, किती रस्ते झाले? हे रस्त्याचा आम्ही मान्य करतो, हे रस्ते त्यांनी केले, कम्युनिकेशनचं जाळं या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात, त्याच्याबद्दल आम्हाला अजिबात चिंता किंवा त्याच्याबद्दल कुठली टीका करायची नाही. पण इंडस्ट्रियल सेक्टर जर आपण बघितला, शेतकऱ्यांचा सेक्टर जर आपण बघितला, विद्यार्थ्यांच्या हाल अपेक्षा जर बघितल्या, हे कुठे आहे? आज डॉलरच्या मानानं रुपया कितीपर्यंत घसरलाय? 98 रुपयाला आज $1 झालाय. म्हणजे आपण 98 रुपये मोजायचे तेव्हा $1 आपल्याला मिळणार, ही परिस्थिती आज झालेली आहे. आणि म्हणून हे कधी संपणार आहे? 40-42 रुपयेवर डॉलर गेला त्यावेळेला ही लोक रस्त्यावर येऊन बोंबा मारत होती. आज 98 रुपयेवर गेलाय. आता का बोलत नाहीत? महिलांच्यावर अत्याचार होतात. हे सगळं काँग्रेसच्या काळामध्ये नव्हतं, अजिबात नव्हतं.
बिलकुल नाही. काँग्रेसच्या कालखंडामधला डॉलरचा रेट काढा, गॅसचा रेट काढा, साखरेचा रेट काढा, डाळींचे रेट काढा, पेट्रोलचा रेट काढा, डिझेलचा रेट काढा. आज डिझेल पेट्रोल काय अवस्था आहे? 100 रुपयावर जवळजवळ डिझेल गेले, 10-15 रुपयावरती पेट्रोल जाते. काय आहे हा पैसा जातो कुठं? हा पूर्णपणे या देशातल्या उद्योगपतींना सांभाळण्यासाठी त्यांना पैसा दिला जातो आणि त्याच्यातूनच बीजेपीचा फंड, बीजेपीच्या इमारती, बीजेपीचं सेंट्रल ऑफिस, या 5 पूर्वीचं 10-15 वर्षापूर्वीचं ऑफिस बघा आणि आत्ताचं ऑफिस बघा. एक कॉर्पोरेट ऑफिस प्रचंड मोठं, खालनं पासून वरपर्यंत एसी ऑफिस बनवलेलं आहे. कुठला पैसा आला? हे सगळं अदानी अंबानीचीच देणगी आहे ना. आणि हा पैसा त्यांच्याकडे अदानी अंबानीकडे कुठला गेला? आज विमानतळ त्यांची झालेले आहेत, रस्ते त्यांचे झालेले आहेत, IDBI बँकेमध्ये त्यांचे शेअर्स आहेत, LIC त्यांनी विकत घेतलेले आहे. काय राखलंय? नवी मुंबई एअरपोर्ट त्यांनी विकत घेतलंय, बॉम्बेचे एअरपोर्ट त्यांनी विकत घेतलंय. काय राहिलंय मला सांगा? सगळा देश खिळखिळा करणार आणि कुठल्या तरी उद्योगपतीला विकणार. हे चिंतेचं वातावरण आहे. आणि मीडिया कुठं आहे तुमचं? सांगा ना मला. मीडिया आमचे दाखवतो का? राहुल गांधी एवढे बोलतात, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवता का? नाही दाखवत, कारण तुम्ही सुद्धा मीडियावाले पूर्णपणे विकले गेलेला. म्हणजे पर्टिक्युलर तुम्हाला मी म्हणतोय अशातला भाग नाही. काही मीडिया काय म्हणते का, लेखणीच्या धारदार शस्त्राने अनेकांनी निस्तृत करणारा जो पत्रकार आहे, जो मीडिया आहे, हा मीडिया कोण कोणाला चालवत नाही. माळी साहेब, कोण कोणाला चालवत? प्रत्येकांची विचारसरणी वेगळी आहे. आज आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी आमच्या मनाला जे खटकतं ते आम्ही तुमच्याबरोबर मांडण्याचा प्रयत्न करतो. माझा एक शेवटचा प्रश्न जाता प्रश्न आहे, ह्या देशामध्ये तरुणांची मोठी संख्या आणि मोठी फळी निर्माण झालेली आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेस जनता पार्टी एका तरुणाने एवढा मोठ्या महाबलाढ्य असणार, आपण तुम्ही महाबलाढ्य किंवा आम्ही महाबलाढ्य म्हणू, पण सध्याच्या याच्यामध्ये यापूर्वी महाबलाढ्य पक्ष काँग्रेसच होता. आता मोठा पक्ष जो आहे तो भारतीय जनता पार्टी, पण काँग्रेस जनता पार्टी एका तरुणाने ही क्रांती चालू केली आणि जवळजवळ देशभरामध्ये सगळ्या तरुणामध्ये जो झोपलेला तरुण होता तो जागा झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं भाजपला कुठेतरी एक आता एवढं, तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल? याबद्दल अशी परिस्थिती आहे की एका न्यायमूर्तींनी सांगितलं की आजच्या देशातल्या तरुणांची परिस्थिती झुरळासारखी झालेली आहे. आता ते मुद्दा उचलून कुणीतरी परदेशामधून एक इंस्टाग्रामवर स्टेटमेंट टाकलं की काँग्रेस जनता पार्टी अशी आम्ही पार्टी आहे, त्याच्या संदर्भात त्यांनी काय जे स्टेटमेंट केलं त्याला मीडियानी आणि बाकीच्या सर्वांनी उचलून धरलं आणि आज त्याचं नाव पुढं आलंय. माझा स्पष्ट आरोप आहे, भाजप आज आमच्याकडे जी लोक आकर्षली जात आहेत, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये राहुल गांधींच्याकडे जो आकर्षला जातोय, ते थांबवण्यासाठी, विरोधकांची स्पेस कमी करण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र RSSचंच आहे. आणि माझा त्यांचा आरोप आहे की ते हे केलेलं सगळं पाप आहे. हे काँग्रेस जनता पार्टी वगैरे सगळ्या भानगडी जे आहेत ना, हे RSSचंच मोठं महापाप आहे. त्यांनीच हे उभा केले भूत आणि त्यांच्यामुळेच आज ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये निर्माण झालेली आहे. पण त्याला कुठला वैचारिक बेस नाही, घटना नाही, काय नाही, त्यामुळे त्याला फारसं चिंता करण्याचं कारण नाही. पण तरुणांनी त्याला जो सपोर्ट दिलेला आहे हा मात्र चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये चिंतेचा विषय आहे साहेब. महाराष्ट्रामध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण होतं, स्वार्थाचं राजकारण होतं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणाची दिशा वेगळी होती. वसंतदादा पाटील राजकारणातलं धुरंधर व्यक्तिमत्व, वसंतराव नाईक असतील, हे राजकारणात एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. आता राजकारणाच्या दिशाबद्दल, राजकारणातल्या जो बदल घडायला लागलेला आहे, आरोप प्रत्यारोप, कुठलाही एक नेता येतो तो आरोप करतो, ज्यांना महापुरुषाबद्दल काय माहिती नाही अशा वेळेला तो बोलला जातो. हे बदल त्या राजकारणात समीकरण तुम्हाला काय बोलायचं आहे? असं आहे की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा, यशवंतराव चव्हाणांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे असं सगळेच म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्यावेळेला घाण शब्द वापरले त्यावेळेला हे पुढे आले का? नाही. महात्मा फुलेंच्या बद्दल अपशब्द वापरले, पुढे आले का? नाही. सावित्रीबाईंच्या फुले बद्दल अपशब्द वापरले, नाही. इथला राज्यपाल येतो आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल पुढतो. कुठं चाललाय महाराष्ट्र? बोलतात काही त्याच्याबद्दल? पूर्णपणे RSS माइंडेड आणि पुरोगामी चळवळ नष्ट करण्याची, यशवंतरावांचा महाराष्ट्र नष्ट करायचं महापाप हे गुजरातीमध्ये बसून हे कंट्रोलिंग केलं जात आहे आणि आमचा महाराष्ट्र पूर्णपणे संपुष्टात आणायचं महापाप आज या देशामध्ये केलं जाते. याचा आम्हाला अतिशय दुःख आहे आणि आम्ही त्याचा विचार करतोय की बाबा हे काय चाललंय, कशासाठी चाललंय, कोण करतंय? चिंतेचा विषय आहे. गांभीर्यानं याच्यावर विचार केला पाहिजे. विरोधी पक्ष ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळी विरोधी पक्षाची जागा सुद्धा हेच घेतात.
आणि सत्ताधारी पक्षाची जागा सुद्धा हेच घेतात. आज ओबीसी आंदोलन एवढं पेटवलं, त्यांनी सुद्धा माणसं बाहेर काढली, पैसे देऊन, पोलीस संरक्षण देऊन, तुम्ही जावा, तुम्ही हे आंदोलन हातात घ्या. ती माणसं कोणाची? यांचीच. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कुठलाही विरोधी स्पेस वाढवायचा नाही, त्या ठिकाणी आपलीच माणसं घालायची आणि आपण विरोधकांची बाजू पण आपणच घ्यायची आणि सत्ताधारी पक्षाची पण बाजू आपणच घ्यायची. हे महापाप चाललंय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. माळी साहेब, आता महाराष्ट्रामधला या देशातला तरुण आहे तो जागा झालाय, जागृत झालेला आहे. बांगलादेश पेटून गेलाय, मणिपूर अजूनही धुमसतोय आणि त्याचबरोबर नेपाळची क्रांती आपण पाहिली. 17 ते 21 वयोगटातली ही तरुण मुलं एकत्र आली आणि नेपाळमध्ये केवढी मोठी प्रचंड क्रांती बैठली की तिथल्या राष्ट्राध्यक्षांना सरकाराला जावं लागलं, पळून जावं लागलं, आश्रय घ्यावा लागला. उद्या भविष्यामध्ये तरुणांची अशी जर संख्या वाढत राहिली, तरुणांच्या मध्ये जर द्वेष निर्माण झाला, तरुणांच्या मध्ये संवेदना निर्माण झाली, तर जी घटना नेपाळमध्ये झाली, जी घटना मणिपूरमध्ये झाली, जी घटना बांगलादेशमध्ये झाली, आपल्याकडे घडू शकते का? असं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः देशामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आणि अन्याय चालू आहे. महिलांच्यावर अत्याचार चालू आहेत, विद्यार्थ्यांच्यावर अत्याचार चालू आहे, शेतकऱ्यांच्यावर अत्याचार चालू आहे, सर्वच ठिकाणी अत्याचार चालू आहे. अशा पद्धतीची घटना महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये व्हावी अशा पद्धतीचा आमचा विचार नाही किंवा आम्ही त्या विध्वंसक प्रवृत्तीचा काँग्रेस पक्ष नाही. पण हे जर झालं तर आश्चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती आहे. कारण हे घडवणार हेच, त्यांना प्रेरणा देणार हेच. कारण विरोधी पक्षाचं काँग्रेसचं जे आज महत्व वाढायला लागले ते संपुष्टात आणायचं असेल तर कुणीतरी विरोधक आपणच तयार केला पाहिजे, त्याला आपणच पैसे दिले पाहिजेत, आपणच ताकद दिली पाहिजे. हे काम सध्या हे करणार आहेत आणि त्यामुळं तरुणांनी अशा पद्धतीचा विचार करू नये असं माझं प्रामाणिकपणानं तुमच्या माध्यमातून आव्हान आहे. पण जर कुणी करत असेल तर ते कोण करतंय याचाही विचार केला पाहिजे, याचाही गांभीर्याने विचार झाला पाहिजे. कारण परिस्थिती एवढी भयानक आहे की उद्याच्या पिढीला किंवा उद्या पुढच्या वर्षी अन्नधान्य सुद्धा तुम्हाला व्यवस्थित खायला मिळणार नाही. डाळीचे रेट प्रचंड, आज एप्स्टीन फाईल तुम्ही बोलायला पाहिजे होते. एप्स्टीन फाईलमध्ये एप्स्टीन फाईल किती मोठा प्रकार, कोणी बाहेर काढलं? सन्माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशामध्ये पहिल्यांदा एप्स्टीन फाईलच्या संदर्भामध्ये आपले विचार व्यक्त केले. त्याच्यानंतर देशभर त्याचे पडसाद उमटले, नरेंद्र मोदी त्याच्यामध्ये सापडले, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं? व्हेन आय वॉन्ट आय विल फिनिश हिज पॉलिटिकल करिअर. व्हेन आय वॉन्ट आय विल फिनिश मोदीज पॉलिटिकल करिअर. याचा अर्थ काय? किती मोठं गंभीर विधान आहे, किती मोठा प्रश्न आहे. आणि त्या भीतीपोटी त्यांनी ट्रेड डीलवरती सह्या केले. आज तुम्ही ठरवायचं आम्हाला, आम्ही काय करायचं तुम्ही ठरवणार. रशियाकडे पेट्रोल घेऊ नका, इराणकडून डिझेल घेऊ नका, हे तुम्ही ठरवणार. तुम्हाला कुणी पॉवर दिले आमच्यात हस्तक्षेप करायचा? पूर्वी अशा पद्धतीचं काँग्रेस सरकारमध्ये होत नव्हतं. आमचा जर प्रधानमंत्री अमेरिकेला गेला तर त्यांची सगळी फौज असायची. आज तसं आहे? आज तेच तिथून सांगतायत की हे करू नका, ते करू नका. उद्या जर अमेरिकेनं देशावर आक्रमण केलं आणि आम्ही जर त्याला देश विकला तर त्याला आश्चर्य वाटायला नको. एवढी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे बेबंदशाहीच्या जोरावर ते हे सगळं चालतंय. सगळं बेबंदशाहीच्या काय कायद्यानं काय होते सांगा ना. निवडणूक आयुक्त नेमण्याची जी प्रोसेसर असते ती कशी असते? LOP विरोधी पक्षनेता त्याच्यामध्ये पाहिजे, सुप्रीम कोर्टाचा जज जो मुख्य न्यायाधीश असतो तो पाहिजे, आणि लोकसभेचा अध्यक्ष तो पाहिजे, राज्यसभेचा अध्यक्ष त्याच्यामध्ये पाहिजे. आणि त्यांनी मिळून हा निवडणूक आयुक्त ठरवायचा असतो. यांनी बदललंच, पॅटर्नच बदललं आणि वेगळ्या पद्धतीची समिती केली, त्याच्या माध्यमातून हे चालू. हे काय लोकशाहीचं द्योतक आहे का? लोकशाही देश संविधानावर चालतो. देशाचं संविधान, देशाचा कायदा, ज्या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला जगण्याची दिशा, प्रेरणा, उमंग आणि संविधान धाकलं. संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की हे संविधान मी खूप छान पद्धतीने लिहिलेलं आहे. फक्त संविधान चालवणारी माणसं, हाताळणारी माणसं तेवढी निष्कलंकित पाहिजे. संविधानाची पायमल्ली केली जाते 100%. मी तर म्हणतो, माझा आरोप आहे की या लोकांच्याकडं, RSS वाल्यांच्याकडं पॅरलल संविधान तयार आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे खत्म करणार आहेत, पायदळी तुडवणार आहेत आणि त्यांचं वेगळं संविधान या देशामध्ये जर आलं तर आश्चर्य वाटायला नको. अशी परिस्थिती आजची आहे. त्या EVM घोटाळ्यामुळं हे सगळे सत्ता परत ताब्यात घेऊन या देशाचं संविधान बदलणार आहे आणि पॅरलल वेगळं संविधान त्यांच्यामध्ये तयार आहे.
ही गोष्ट तुम्हाला काही दिवसामध्ये समोर आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही जीवाचं रान करून लोकांच्या मध्ये प्रचंड मोठा उठाव करून आम्ही हे सरकार हकलण्याचा प्रयत्न करणार. मला खात्री आहे 2029 मध्ये बीजेपीचं सरकार हे अल्पमतात येईल आणि आम्ही पुन्हा सत्तेत येईल. एवढंच काय, पण येत्या वर्षभरामध्ये नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला पाहिजे. कारण त्या एप्स्टीन फाईलचा घोटाळा एवढा प्रचंड आहे की त्यांनी त्याला भीतीच्या पोटी त्यांनी तो राजीनामा देऊन आपलं निवांतपणे बाजूला व्हावं. तुमची मेजॉरिटी असेल तर तुम्ही करा सरकार, नाही तर तुमच्यातले जर काय आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या ताकदीवर तिथं सत्तेवर नाही आहे, तुम्हाला बाकीच्या कोबड्या घ्यायला लागणार आहे. कारण उद्या आमचं सरकार आलं तरी आम्हाला सुद्धा सध्या तरी कोबड्याची गरज आहे. आम्ही 101-2 पर्यंत आमचे खासदार आहेत. सत्ता मिळवायची म्हणजे फार मोठी संख्या आहे. तेवढी जर आम्हाला मिळू शकली तर आम्ही हे सरकार पाडू शकतो आणि पडूच पण शकतं. पण 2029 मध्ये सत्याच्या मार्गाने आम्हाला सत्तेवर यायचं आहे आणि त्यासाठी जीवाचं रान करून माझ्यासारखी लाखो कार्यकर्ते आज राहुल गांधींचे शिपाई म्हणून, काँग्रेसचे शिपाई म्हणून, बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून, महात्मा फुल्यांचे सेवक म्हणून आम्ही या ठिकाणी काम करायला लागलेलो आहे. आणि मला खात्री आहे की हा परिणाम होईल. पण ईव्हीएम घोटाळा सब्जेक्ट टू यू. हे होते भानुदास माळी. सत्याला साथ आणि अन्याला लाथ मारणारी अशी प्रखर भूमिका म्हणून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी या पदावर विराजमान झाल्यानंतर आमच्या स्टुडिओला भेट दिली. मनातले आघात काळानं पुसले जातात पण हृदयातले आघात मिटले जात नाहीत. तसं आपल्या हृदयामध्ये खऱ्या अर्थानं भाजपबद्दल जो द्वेष आहे, राग आहे, संताप आहे, पण मात्र तो संताप कुठेतरी लोकांच्या मतदानाच्या रूपानं लोकांच्या पर्यंत पोहोचावा आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, या देशाच्या राजकारणामध्ये बदल व्हावा. खऱ्या अर्थानं माळी साहेब, आपण आमच्या स्टुडिओला भेट दिली. धन्यवाद. अतिशय चांगली गोष्ट. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही इथं मान सन्मान दिला, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून, अंतकरणापासून अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो. आपण कर्तृत्वाने मोठे आहात माळी साहेब. आपलं कार्यप्रणाली, आपलं कर्तृत्व आणि आपली समाजातील असणारी छटा आणि त्या अनुषंगानं आम्ही आमच्या नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या स्टुडिओला आपण भेट दिली. पुन्हा एकदा आपलं नवकेसरी वृत्तपत्र आणि वाहिनीच्या म्हणून नमस्कार.